जळगावच्या चाळीसगाव जवळ साधारण 50 कोटींचा 39 किलो अॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। महामार्ग पोलिसांची बोडरे फाट्यावर ही कारवाई झालेली आहे। यात संशयित ब्रेझा कार पकडली गेली आहे। सुमारे 39 किलो अॅम्फेटामाइन ड्रग्ज हे हस्तगत करण्यात आलेला आहे आणि याची किंमत 40 ते 50 कोटींच्या दरम्यान आहे। दिल्लीहून बेंगळुरूकडे जात असलेली कार या तपासणी दरम्यान अडवली। दरम्यान या आरोपी विरोधात यापूर्वी सुद्धा एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे। अधिक माहिती घेऊयात। मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मंगेश, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच दीपाली, धुळे सोलापूर मार्गावरती चाळीसगाव नजीक असलेल्या बोडरे फाटावर नाकाबंदी दरम्यान जे आहे पोलिसांनी ही संशयित कार पकडली आणि या कारमधून सुमारे 39 किलो एम्फेटामाइन ड्रग्ज जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहे। खरं तर कारच्या विविध भागामध्ये हे जे ड्रग्ज होते हे ठेवण्यात आलेले होते आणि एका सुटकेसमध्ये खरं तर हे ड्रग्ज ठेवण्यात आलेले होते। ज्या पद्धतीने खरं तर हे ड्रग्ज ताब्यात घेतल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण आणि पोलीस अधिकारी जे आहेत ते देखील घटनास्थळी दाखल झाले। एकंदरीतच घटनास्थळी या संपूर्ण ड्रग्जचा पंचनामा करून सुमारे 39 किलो ड्रग्ज जे आहे ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत ही सुमारे 40 ते 50 कोटींच्या घरात आहे। ही सदर कार जी आहे ही दिल्लीवरून बेंगलोरकडे जात असताना ही कार अडवण्यात आली, पोलिसांनी ताब्यात घेतली। आता या प्रकरणात जो काही आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र त्या आरोपीवरती यापूर्वी देखील एनडीपीएस अंतर्गत जे अनेक गुन्हे आहेत ते देखील दाखल असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा एक संशय आहे तो व्यक्त केलेला आहे। त्यामुळे मंगेश चव्हाण यांनी तातडीने याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील फोनद्वारे माहिती दिली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश जे आहे ते पोलिसांना दिलेले आहेत। दीपाली, निश्चितच धन्यवाद मंगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।